नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC क्रॉनिकल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकुश नरवाडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचं हे सेशन आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमची एक प्रकारे चांगल्या पद्धतीने रिव्हिजनसुद्धा होईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर आपले पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 साल्हेर, पर्याय क्रमांक 2 चिखलदरा, पर्याय क्रमांक 3 आहे महाबळेश्वर आणि पर्याय क्रमांक 4 आहे कळसुबाई। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे कळसुबाई। ठीक आहे, तर कळसुबाई या शिखराची उंची आहे 1646 मीटर। ठीक आहे, तर बघा प्रश्न क्रमांक 2, तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर आपले पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 5, पर्याय क्रमांक 3 7 आणि पर्याय क्रमांक 4 6। तर ठीक आहे, तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत, त्यामुळं आपलं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4। जर आपणास प्रादेशिक विभाग विचारले तर त्याचं उत्तर असणार आहे 5, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत, तर प्रादेशिक विभाग एकूण 5 आहेत। ठीक आहे, तर बघा प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक पर्वत कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 आहे सातमाळा डोंगर, पर्याय क्रमांक 2 आहे सातपुडा पर्वत, पर्याय क्रमांक 3 आहे बालाघाट डोंगर आणि पर्याय क्रमांक 4 आहे सह्याद्री पर्वत। तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सह्याद्री पर्वत। कारण सह्याद्री पर्वतामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या अशी नद्यांचे विभाजन झाले। ठीक आहे, तर बघा प्रश्न क्रमांक 4, बंगालची फाळणी कोणत्या साली झाली होती? पर्याय क्रमांक 1 आहे 1920, पर्याय क्रमांक 2 आहे 1904, पर्याय क्रमांक 3 आहे 1903 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1905। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1905। ठीक आहे, तर बंगालची फाळणी झाली होती 1905 रोजी। तर कोणाच्या काळात? तर लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये। ठीक आहे, तर बघा प्रश्न क्रमांक 5, राज्याचा महाधिवक्ता यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? म्हणजेच नेमणूक कोणाद्वारे केली जाते? तर आपलं पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 आहेत सरन्यायाधीश आणि पर्याय क्रमांक 4 आहे राज्यपाल। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्यपाल। ठीक आहे, आणि आपल्या जे काही राज्याचे महाधिवक्ता असतात, हे आपलं पद हेच राज्यपालाच्याच मर्जीनुसार, म्हणजेच त्यांचं पद जे आहे ते राज्यपालाच्या मर्जीवरच अवलंबून असते। ठीक आहे, तर बघा प्रश्न क्रमांक 6, भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 2 आहे महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 आहे उत्तर प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 आहे राजस्थान। तर मित्रांनो, भारतामधील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं जे काही राज्य आहे ते आहे राजस्थान। आणि आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो मग? तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार 3रा क्रमांक लागतो आणि लोकसंख्येनुसार विचार केल्यास महाराष्ट्राचा भारतामध्ये 2रा क्रमांक लागतो। ठीक आहे, तर बघा प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? पर्याय क्रमांक 1 आहे गोदावरी, पर्याय क्रमांक 2 आहे भीमा, पर्याय क्रमांक 3 आहे तापी आणि पर्याय क्रमांक 4 आहे कृष्णा। तर बघा मित्रांनो, यामध्ये पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 ह्या गोदावरी, भीमा आणि कृष्णा ह्या सर्व काय आहेत? तर पूर्ववाहिनी नद्या आहेत। त्यापैकी फक्त तापी जी काही नदी आहे ती आहे पश्चिम वाहिनी, त्यामुळं आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तापी। ठीक आहे, आता बघा प्रश्न क्रमांक 8, ग्रामपंचायतचे सचिव कोण असतात? आपले पर्याय आहेत सरपंच, पर्याय क्रमांक 2 आहे उपसरपंच, पर्याय क्रमांक 3 आहे ग्रामसेवक आणि पर्याय क्रमांक 4 आहे सदस्य, म्हणजेच ग्रामपंचायतचे सदस्य। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रामसेवक। ठीक आहे, तर बघा प्रश्न क्रमांक 9,
महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर आपले पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 700 किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 आहे 620 किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 आहे 720 किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 आहे 730 किलोमीटर. तर मित्रांनो, महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा काय झालेला आहे, तर समुद्रकिनारा लाभलेला आहे. ठीक आहे. तर भारतामध्ये सर्वात जास्त कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे, याचंसुद्धा तुम्ही मला उत्तर कमेंट बॉक्सद्वारे कळवा. ठीक आहे. तर बघा, यानंतर आपण प्रश्न क्रमांक 7, 8 आणि 9 यांची उत्तरेसुद्धा आपण इथे बघितलेली आहे. तर आता आपण बघूयात प्रश्न क्रमांक 10. तर प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची म्हणजेच भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? तर पर्याय क्रमांक 1 आहे 1882 रोजी, पर्याय क्रमांक 2 आहे 1843 रोजी, पर्याय क्रमांक 3 आहे 1884 रोजी आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1885 रोजी. तर मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी काही स्थापना झाली होती ती झाली होती 28 डिसेंबर 1885 रोजी. ठीक आहे. त्यामुळं इथे उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4 1885 रोजी. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे होते? पर्याय क्रमांक 1 आहे स्वामी दयानंद, पर्याय क्रमांक 2 आहे लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 3 आहे महात्मा फुले आणि पर्याय क्रमांक 4 आहे सेनापती बापट. तर मित्रांनो, यामध्ये पांडुरंग महादेव हे जे काही नाव होते ते कोणाचे होते? मग सेनापती बापटचे. ठीक आहे. सेनापती बापट यांचे नाव होते पांडुरंग महादेव. तर मित्रांनो, यामुळं प्रश्न क्रमांक 11चं उत्तर झालं आपलं पर्याय क्रमांक 4 सेनापती बापट. ठीक आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 12. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता? पर्याय क्रमांक 1 आहे 1951 ते 56, पर्याय क्रमांक 2 आहे 1956 ते 61, पर्याय क्रमांक 3 आहे 1970 ते 75 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1980 ते 1985. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1956 ते 1961. कारण मित्रांनो, 1951 ते 56 पहिली पंचवार्षिक योजना राबवण्यात आली होती आणि त्यानंतर 1956 ते 61 आपली दुसरी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली होती. तर बघा आता प्रश्न क्रमांक 13. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कधी झाली? पर्याय क्रमांक 1 आहे 1899, पर्याय क्रमांक 2 आहे 1897, पर्याय क्रमांक 3 आहे 1900 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1904. ठीक आहे. तर बघा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली होती 1904 रोजी. ठीक आहे. तर 1900 कोणत्या संघटनेची स्थापना झाली होती? तर मित्रमेळा या संघटनेची स्थापना झाली होती आणि त्याचेच रूपांतर 1904 काय झालं? मग अभिनव भारत या संघटनेमध्ये झालं होतं. ठीक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. बघा प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज व्यवस्था कधीपासून सुरू झाली? पर्याय क्रमांक 1 आहे 1 ऑगस्ट 1960, पर्याय क्रमांक 2 आहे 1 मे 1960, पर्याय क्रमांक 3 आहे 1 मे 1962 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 15 ऑगस्ट 1950. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 मे 1962. ठीक आहे. तर शेवटचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 15. इतिहास प्रसिद्ध जे काही पुणे करार झाला होता तो कधी झाला होता? तर ऑप्शन आहे आपले पर्याय क्रमांक 1 आहे 1930, पर्याय क्रमांक 2 आहे 1935, पर्याय क्रमांक 3 आहे 1933 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1932. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1932. ठीक आहे. तर मित्रांनो, ही होती या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून संपूर्ण माहिती. ठीक आहे. जर तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे.